New topic, rotational motion. Rotational motion. You know that we also with the seen the center of mass. How to determine the center of mass? One dimension, two dimension, three dimension. Rotational motion चा हा सेकंड पार्ट आहे. सेंटर ऑफ मास एक पार्ट आहे, रोटेशनल मोशन हा सेकंड पार्ट आहे. व्हॉट इज द रिजिड बॉडी? रिजिड बॉडी मीन्स काय? समजा या ठिकाणी ही बॉडी, या दोन पार्टिकल मधलं या बॉडी मधल्या हे पार्टिकल आहेत किंवा हा पार्टिकल आहे, यांच्यातले अंतर जर बदलत नसतील, यांच्यातले अंतर जर बदलत नसतील तर ही रिजिड बॉडी. म्हणजे या दोन पार्टिकल मधलं, या दोन पार्टिकल मधलं, या दोन पार्टिकल मधलं किंवा कोणत्याही दोन पार्टिकल मधले अंतर जर बदलत नसतील तर तिला रिजिड बॉडी म्हणतात. ए बॉडी in which particle maintain same position relative to each other is called rigid body. Is called as rigid body. Then what is the center of mass? Center of mass of rigid body. Rigid body. See here, समजा ही बॉडी अनेक पार्टिकल पासून तयार झाली आणि सर्व पार्टिकलचं मास मिळून 10 किलोग्रॅम आहे. तर हे टोटल 10 किलोग्रॅम एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला कॉन्सन्ट्रेट असतं, त्याला म्हणतात सेंटर ऑफ मास. हे 10 किलोग्रॅम इथं कॉन्सन्ट्रेट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही फोर्स लावता न्यूटन्स लॉ नुसार, त्यावेळेस हा फोर्स बरोबर सेंटर ऑफ मास वरती ऍड झाला पाहिजे. आणि म्हणून व्हॉट इज द सेंटर ऑफ मास? सेंटर ऑफ मास मीन्स काय? The point at which whole mass of a body can to be concentrated in order to study the motion of a body due to an external force acting on it in accordance with Newton's laws of motion is called center of mass. शॉर्ट मध्ये CM म्हणतात. सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी. काय म्हणलं? द पॉइंट ऍट विच, हा पॉइंट आहे या ठिकाणी पूर्ण मास बॉडीचं कॉन्सन्ट्रेटेड, पूर्ण मास हे कॉन्सन्ट्रेटेड. इन ऑर्डर टू स्टडी द मोशन, या बॉडीच्या मोशनचा अभ्यास करायचा असेल तर एक्सटर्नल फोर्स ऍड करावा लागतो. आणि कशानुसार अभ्यास करतात? तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास.
मग सेंटर ऑफ मास चे कॅरेक्टरिस्टिक पाहिले, कॅरेक्टरिस्टिक of a center of mass of a body. नंबर 1, समजा सिस्टीम मध्ये 2 पार्टिकल असतील, हा एक पार्टिकल आहे आणि हा एक पार्टिकल, हे M1 आहे, M2. तर सेंटर ऑफ मास कुठं असेल तर या लाईनवर, CM हा या लाईनवरती कुठंतरी असेल. म्हणून सेंटर ऑफ मास always lies on a line joining center of 2 particles. ओके, पार्टिकल 2 पार्टिकलला जोडणाऱ्या लाईनवरती असेल CM कुठेतरी. जर दोन्हीचा मास सारखा असेल, जर सारखा असेल तर CM सेंट्रल असते. म्हणून A जर M1 = M2 असेल तर CM हा सेंटरला असतो, सेंटरवर. ओके, बट M1 > M2 असेल तर CM हा M1 च्या जवळ असतो. आणि C जर M2 > M1 असेल तर CM हा M2 च्या जवळ असेल. ओके, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 2, सेंटर ऑफ मास बॉडी मधून सेपरेट करता येत नाही, बाहेर काढता येत नाही. CM cannot separated from any rigid body. आणि नंबर 3, CM हा मटेरियल मध्ये असू शकतो किंवा मटेरियलच्या बाहेर बी असू शकतो. मे लाईज इनसाइड मटेरियल or outside the material. ओके, म्हणजेच काय, समजा या ठिकाणी पहा, समजा पोकळ गोल असेल किंवा रिंग असेल, फॉर रिंग ही रिंग आहे, हे मटेरियल आहे, याचा CM कुठे आहे रे? सेंटर ऑफ मास इथं असतो, सेंटरला, हा CM. मग मटेरियल मध्ये की मटेरियलच्या बाहेर? तर मटेरियलच्या बाहेर. हे काळं शेडेड दाखवलंय ते मटेरियल, आउटसाइड मटेरियल. ओके, समजा या ठिकाणी पोकळ गोल हा हॉलो स्पियर आहे, हा हॉलो स्पियर. तर CM इथं सेंटरला असतो, हा CM. हा मटेरियलच्या आत आहे की मटेरियलच्या बाहेर? मटेरियल इथं राहिलं, हे मटेरियल इथे. तुम्ही म्हणता ना आत नाही, गोलाच्या आत आहे, बट इथं मटेरियल नाहीच आहे ना. म्हणून CM कुठे आहे? मटेरियलच्या बाहेर. CM कुठे आहे? मटेरियलच्या बाहेर. तिसरा, सॉलिड स्पियर म्हणजे भरीव गोल. असेल तर या ठिकाणी हे मटेरियल आहे,
तर सीएम इथं असतो, हा सीएम हा मटेरियलच्या आत आहे, मटेरियलच्या आत ओके, इनसाइड द मटेरियल. नंबर 4 डिस्क असेल, समजा ही डिस्क आहे, हे मटेरियलच आहे. सीएम इथं असतो, सीएम हा मटेरियलच्या आत बरोबर. म्हणून सीएम हा कुठेही असू शकतो, मटेरियलच्या बाहेर असू शकतो किंवा मटेरियलच्या आत असू शकतो. म्हणून मी तिसरं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, सीएम मे बी लाईज इनसाइड द मटेरियल और आउटसाइड द मटेरियल. Then next point, coordinate of center of mass of the center of mass of a two particle system, समजा या ठिकाणी पहा, मी 2 डायमेन्शन घेतो, हा वाय आणि हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हे ओरिजिन आहे. कोऑर्डिनेट काय असतात ओरिजिनचे? 0,0. समजा या ठिकाणी हे M1 पार्टिकल आहे, त्याला किती कोऑर्डिनेट असतील? 2. हा आडवं अंतर y पासूनचं x आहे आणि उभं अंतर y, त्याचे कोऑर्डिनेट आहेत x1, y1. तर पोझिशन वेक्टर काय राहील? ही पोझिशन वेक्टर आहे, से दॅट वेक्टर r1. आणि हा दुसरा पार्टिकल आहे, त्याचा मास आहे m2, त्याचे कोऑर्डिनेट आहेत x2, y2. तर याची पोझिशन वेक्टर काय? से दॅट वेक्टर r2. तर सेंटर ऑफ मास या दोघांचा कुठं असेल? तरी या ठिकाणी या दोघांना जोडणाऱ्या लाईनवर, ही लाईन इथं सेंटर ऑफ मास असेल, हे सेंटर ऑफ मास हॅव्हिंग द कोऑर्डिनेट x, y. मग याचा पोझिशन वेक्टर काय? वेक्टर r. मग पोझिशन वेक्टर PV ऑफ M1 काय येईल? वेक्टर R1 इज इक्वल टू x1 इंटू i कॅप प्लस y1 इंटू j कॅप. आणि PV पोझिशन वेक्टर ऑफ M2 काय? तर वेक्टर R2 इज इक्वल टू कोऑर्डिनेट काय? M2 कुठे आहे? x2 इंटू i कॅप प्लस y2 इंटू j कॅप. युनिट वेक्टर्स आहेत, हा एक्सच्या दिशेला आणि वायच्या दिशेला. तर PV ऑफ सेंटर ऑफ मास काय? वेक्टर R इज इक्वल टू काय? वेक्टर R इज इक्वल टू कॅपिटल X इंटू I कॅप प्लस Y इंटू J कॅप. आपला X आणि Y काढायचे. मग या ठिकाणी पहा काय असतंय, सेंटर ऑफ मास M1 इंटू पोझिशन ऑफ वेक्टर, त्याची पोझिशन वेक्टर प्लस M2 इंटू पोझिशन ऑफ वेक्टर इज इक्वल टू टोटल मास, हे प्रत्येक पार्टिकल. मग सेंटर ऑफ मास काय रे? M1 प्लस M2, हे सेंटर ऑफ मासचं टोटल मास इंटू वेक्टर R, हे कॉन्स्टंट असतं. इज इक्वल टू वेक्टर R इज इक्वल टू M1 इंटू वेक्टर R1 प्लस M2 इंटू वेक्टर R2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2 टोटल मास. से दॅट इक्वेशन 1. आणि याच्यात किमती ठेवून x, कॅपिटल X आणि y काढायचा. मग कॅपिटल R ची किंमत काय?
x into I cap plus y into j cap is equal to m1 inside the bracket x1 into I cap plus y1 into j cap plus m2 inside the bracket x2 into I cap plus y2 into j cap total divided by m1 plus m2 x into I cap plus y into j cap याने आत गुंड m1 x1 I cap plus m1 y1 j cap plus m2 x2 I cap plus m2 y2 j cap divided by m1 plus m2 आपण I cap चे जवळजवळ घेऊ काय येईल I cap चे जवळजवळ जर घेतले I cap चे जवळजवळ घेतले x into I cap plus y into j cap is equal to m1 x1 I cap plus m2 x2 I cap plus m1 y1 j cap plus m2 y2 j cap total divided by m1 plus m2. So x into I cap plus y into j cap I common give m1 x1 plus m2 x2 into I cap plus m1 y1 plus m2 y2 into j cap आणि याने दोन्ही याला डिवाइड केलं m1 plus m2 आणि m1 plus m2 मग मला सांगा मध्ये चिन्ह कोणतं इक्वल त्याचा अर्थ हा जो x आहे इक्वलचं चिन्ह असेल तर I चा सहगुणक आणि इकडल्या I चा सहगुणक इक्वल असतील कंपेअरिंग ऑन बोथ साइड we get capital X is equal to हा x coordinate आला m1 x1 plus m2 x2 divided by m1 plus m2 बरोबर का आणि y is equal to m1 y1 plus m2 y2 divided by m1 plus m2. It is the coordinate of center of mass, that is the capital X and Y are coordinate of center of mass. Center of mass of a two-particle system. बरोबर 3 साठी काय आलं असता m1 x1 plus m2 x2 plus m3 x3 divided by m1 plus m2 plus m3 बरोबर मग या ठिकाणी जनरलाइज n पार्टिकल साठी जनरलायझेशन ऑफ n particle system n particle system साठी वेक्टर r काय येईल m1 r1 plus m2 r2 plus dash plus mn rn total divided by m1 plus m2 plus dash plus mn. Similarly x coordinate काय येईल मग r काय येईल capital M is equal to total mass system m1 plus m2 plus dash mn. So vector r is equal to is सम आहे कुणाची सम आहे प्रोडक्टची सम कुणाची प्रोडक्टची m I r I ची किंमत पहिली काय 1 नंतर काय 2 1 किंमत ठेवायची बेरीज करायची 2 ठेवायची बेरीज कुणाच्या ठिकाणी I च्या ठिकाणी I च्या किमती 1 पासून n पर्यंत वरच्यासाठी झालं याच्यासाठी टोटल डिवाइड बाय काय रे कॅपिटल M हा कॅपिटल M जनरल फॉर्म्युला झाला
सिमिलरली x इज इक्वल टू काय, समेशन mi xi, i ची किंमत 1 to n टेकिंग फ्रॉम 1 to n टोटल डिवाइड बाय कॅपिटल M. y इज इक्वल टू समेशन mi yi, I taking from 1 to n total divided by capital M, and z is equal to summation mi zi, I taking from 1 to n total divided by capital M. Number of particles जर असतील तर, number of particles जर असतील तर, these are the coordinate of center of mass. But mass जर continuously distributed असेल, if mass of a body is continuously distributed असेल, then x is equal to integration x dm divided by capital M. ते ओप्पो वाला कोण आहे, ते रेषा बंद कर रे, काढून टाकतील, नाही तर तुला रिमूव्ह करून टाकीन लेक्चर मधून. इंटिग्रेशन y dm divided by capital M, and z is equal to integration z dm divided by capital M. हे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर इंटिग्रेशन काढावं, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर इंटिग्रेशन. देन नेक्स्ट पॉइंट, moment of inertia of a body about given axis of rotation. See here, याला शॉर्ट मध्ये MI म्हणतो. नवीन फिजिकल क्वांटिटी आली रोटेशनल मोशन मध्ये, आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हती. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जसं मास काम करतं तसंच रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काम करतो. ओके, समजा या ठिकाणी ही बॉडी एका पर्टिक्युलर पॉइंट मधून गेली, हा ऍक्सिस हा असा गेला या पॉइंट मधून, हा ऍक्सिस, आणि ही बॉडी याच्या भोवती असे रोटेट होते. बॉडीमध्ये अनेक पार्टिकल असतील आणि सर्व पार्टिकलचं मास मिळून या बॉडीचं मास आहे. समजा या ठिकाणी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असते, हा समजा पार्टिकल आहे M1. ऍक्सिसला परपेंडिक्युलर जरी इथं दिसत नसलं तरी हे परपेंडिक्युलर आहे. हे R1 अंतर, हे R2 अंतर ऍक्सिस पासून M2, हा M3, R3 अंतर परपेंडिक्युलर आहे ऍक्सिसला, हा MN, RN अंतर, आणि असं रोटेट होतं. मग या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती जर बॉडी फिरत असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती बॉडी फिरत असेल, तर या बॉडीचा या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? मला सांगा, हे काय रे, मास पार्टिकल्स, आणि ऍक्सिस पासून अंतर आहे R1, त्याचा वर्ग, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा, M1 R1 स्क्वेअर, दुसऱ्या पार्टिकलचा M2 R2 स्क्वेअर, तिसऱ्या पार्टिकलचा M3 R3 स्क्वेअर, असे किती बॉडीमध्ये MN RN स्क्वेअर. काय केली मी, सम, कोणाची, प्रोडक्टची. कोणाचा प्रोडक्ट, मास ऑफ प्रत्येक पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यावेळेस तुम्हाला ह्या टोटल याची बेरीज जर केली तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. आय ने दाखवतो.
एम आय हा कॅपिटल आय याने दाखवला जातो, याने रिप्रेझेंट करतात या अक्षराने. जसं मास कॅपिटल एम ने दाखवतो तसं मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवतो, कॅपिटल आय. मग ही काय रे, बेरीज. ही बेरीज केली, बेरीज दॅट इज द सिग्मा और संबंध. कोणाची बेरीज आहे, प्रोडक्टची. एम आयच्या किमती हा 1 आहे, हा 2, हा 3, हा n पर्यंत. आर आय स्क्वेअर आणि आयच्या किमती काय, आय इज इक्वल टू 1. पहिली 1 ठेवा आयच्या ठिकाणी, m1 r1 स्क्वेअर होईल. तो म्हणतो आयची किंमत 1 ठेवून सम करा. आयची पुढची किंमत असेल 2 ठेवून सम करा, 3 ठेवून सम करा, असं कुठपर्यंत जा, n पर्यंत. आय टेकिंग फ्रॉम 1 पासून n पर्यंत. and it is the formula for general formula for moment of inertia. This is the formula for moment of inertia. मग what is definition? Definition काय आहे, mi of body about given axis of rotation. या बॉडीचा mi कुणाभोवती, अबाउट गिवन, सांगावं लागतो गिवन ऍक्सिस. गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन is defined as the sum, बेरीज, sum of product. कुणाचा प्रोडक्ट, सम आहे बेरीज कुणाची, प्रोडक्टची. कुणाचा प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ each particle and square of its distance, म्हणजे त्या पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम कुठून, ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन is called as moment of inertia. एकच मिनिट. Moment of inertia of a body about given axis of rotation is defined as the sum of product of mass of प्रत्येक particle
each particle and square of its distance from axis of rotation. आता तुम्ही म्हणता नेमका काय प्रकार असतो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे, तर ते नंतर मी सांगतो. काय आलं आपलं, I is equal to summation mi square, I taking from 1 to n. आता SI युनिट काय येईल रे, SI युनिट ऑफ mi इज इक्वल टू मासचं एकक kg आणि अंतराचं एकक मीटर स्क्वेअर. मग डायमेन्शन ऑफ mi काय येईल, mi ऑफ बॉडी m to the 1, l to the 2 आणि t to the 0. मग स्केलर की वेक्टर, तर ही नायदर बी स्केलर नॉर बी वेक्टर, इट इज अ टेन्सर क्वांटिटी. याचं डायरेक्शन नुसार किंमत बदलते. म्हणून mi ऑफ रिजिड बॉडी इज अ टेन्सर क्वांटिटी. टेन्सर क्वांटिटी. ओके. मग mi म्हणजे काय या ठिकाणी, समजा हा बॉक्स आहे किंवा ही ट्रक आहे आणि ही व्यक्ती या ट्रकला ढकलते. ही ट्रक आहे मालाने भरली, तुम्हाला हलेल का रे, या व्यक्तीला हलेल का, तर नाही हलणार. का, तर तिचं मास जास्त. म्हणजे आहे त्या अवस्थेतून तिला गतिमान करण्यासाठी जो फोर्स लावा लागतो, तो फोर्स किती लावा लागेल ते तिच्या मासवरती डिपेंड. म्हणजे का हलत नाही, तर तिचा मास जास्त आहे, मास विरोध करतो अवस्था बदलणे. म्हणून जर खेळण्यातली ट्रक असती तर सहज हलली असती. म्हणून इन लिनियर मोशन मास हे विरोध करते. कशाला, टू चेंज स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. याचा अर्थ मास काय मोजतो, मेजर जडत्व, इनर्शिया जडत्व. ओके. सेम इन रोटेशनल मोशन, बॉडी रेस्ट मधून मोशन मध्ये किंवा मोशन मधून रेस्ट मध्ये जाण्यास विरोध कोण करतं, तर mi. म्हणून mi प्ले सेम रोल as that of mass. याचा अर्थ इन रोटेशनल मोशन mi मेजर इनर्शिया म्हणजे जडत्व. mi measure inertia of a body. Hence, it is called rotational inertia. म्हणजे mi ला काय म्हणतात, रोटेशनल इनर्शिया देखील म्हणतात. मोठा फॅन असेल, म्हणजे विंड पॉवरचा, ते डोंगरात लावलेले असतात, ते तुम्हाला थांबलेलं असेल आणि तुम्हाला फिरवायचं सांगितलं तर फिरणं शक्य नाही. का, तर mi जास्त आहे. मोठाची मोठं मास लांबची लांब पसरलं
त्यामुळे तो तुम्हाला हलणार नाही. आणि एकदा गतिमान झाला की तो तुम्हाला थांबणार नाही. का तर एमआय जास्त आहे. एमआय विरोध करतो. गतिमान असेल तर थांबण्यास विरोध करतो रोटेशनल मोशन मध्ये, आणि थांबलेला असेल तर गतिमान होण्यास विरोध करतो. जसं की लिनियर मोशन मध्ये थांबलेली गाडी असेल तर ती गतिमान होण्यास विरोध करते, आणि गतिमान असेल तर ती थांबण्यास विरोध करते. कोण? मास. आणि म्हणून मास मेजर द इनर्शिया in linear motion, and in rotational motion moment of inertia measure the inertia in rotational motion, so it is called as rotational inertia. या ठिकाणी थांबू. ओके, वी कॅन स्टॉप हियर.